नमस्कार, मी अरविंद पाटील. आपण पाहतो द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 चे शेवटचे 6 सेक्शन, सेक्शन 24 ते सेक्शन 30. सेक्शन 24 मध्ये क्लेमंट टू बी मेंटेनन्स शुड बी अ हिंदू, म्हणजे जो व्यक्ती मेंटेनन्स क्लेम करत आहे तो पुढं हिंदूच कंटिन्यू राहिला तरच त्याला तो मेंटेनन्स मिळत राहील. या कायद्यानुसार जर त्यानं सीज्ड टू हिंदू और कन्वर्जन, त्यानं हिंदू धर्माचा त्याग केला किंवा दुसरा धर्म स्वीकारला तर या कायद्यानुसार त्याला मेंटेनन्स पुढे मिळणार नाही किंवा तो क्लेम करू शकणार नाही. सेक्शन 25 मध्ये अमाऊंट ऑफ द मेंटेनन्स मे बी अल्टर्ड, जेव्हा फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस बदलतील. मेंटेनन्सची डिग्री पास होताना कोर्टाकडून ज्या फॅक्ट्स होत्या, जी परिस्थिती होती, त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले, मेजर चेंजेस झाले, तर मेंटेनन्सची अमाऊंट पण अल्टर होईल, कमी होईल किंवा जास्त होईल. इन केस त्या वाईफनं रिमॅरेज केलं तर तिचा मेंटेनन्स पुढचा स्टॉप होईल. इन केस जो मेंटेनन्स देणारी पार्टी आहे त्याची फायनान्शियल पोझिशन आणखी अप झाली, चांगली झाली, तर मेंटेनन्सची रक्कम आणखीन वाढवून घेता येईल, वाढवून मागता येईल. त्या बदलत्या परिस्थितीनुसार कोर्टाकडे अर्ज करून मेंटेनन्सचे अमाऊंटमध्ये अल्टरेशन होऊ शकतं. सेक्शन 26 मध्ये डेब्ट्स टू हॅव प्रायोरिटी, जो डिसिजड हिंदू पर्सन आहे, मृत झालेला हिंदू व्यक्ती आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीवरती काही डेब्ट्स आहेत, कर्ज आहेत, तर प्राधान्यानं ते कर्ज अगोदर चुकते केली जातील. सेक्शन 27 आहे मेंटेनन्स फेल टू बी अ चार्ज, जेव्हा प्रॉपर्टी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होते त्यावेळेला जो मेंटेनन्सचा क्लेम आहे त्या प्रॉपर्टीवरती तोही चार्ज होऊन ट्रान्सफर होईल. परंतु जर त्या पार्टीनं विल केलेलं असेल, मृत्यूपत्रामध्ये तशी नोंद केलेली असेल किंवा कोर्टाने तशी ऑर्डर पास केलेली असेल किंवा ती प्रॉपर्टी देणारा, विकत देणारा आणि प्रॉपर्टी विकत घेणारा यांच्यामध्ये तसा ॲग्रीमेंट झालेला असेल, या 3 परिस्थितीमध्येच त्या प्रॉपर्टी बरोबर चार्ज म्हणून मेंटेनन्स जाईल. म्हणजे पुढील व्यक्ती जो प्रॉपर्टी होल्ड करणार आहे, थर्ड पार्टी विकत घेणारा असो किंवा वारसाने मिळणारे असो, जर मृत्यूपत्र केलं असेल, कोर्टानं ऑर्डर दिलेली असेल किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना तसा ॲग्रीमेंट झाला असेल तर तो मेंटेनन्स चार्ज होऊन पुढच्या प्रॉपर्टी बरोबर जाईल. म्हणजे ती प्रॉपर्टी होल्ड करणारा व्यक्ती संबंधित व्यक्तीला मेंटेनन्स देण्यासाठी बाध्य राहील. अन्यथा जर प्रॉपर्टी थर्ड पार्टीला ट्रान्सफर करत असताना जर त्याला माहीत नसेल की ह्या प्रॉपर्टीवरती मेंटेनन्स आहे किंवा तसं काही ॲग्रीमेंट झालं नसेल किंवा तसं मृत्यूपत्रात काही उल्लेख नसेल तर पुढची पार्टी जी प्रॉपर्टी घेते ती मेंटेनन्स देण्यासाठी लायबल नसणार आहे. पुढचा सेक्शन आहे इफेक्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, राईट ऑफ मेंटेनन्स, द राईट टू रिसीव. सेक्शन 28 मध्ये जेव्हा प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते तेव्हा जर वरील सर्कमस्टन्सेस नुसार विल असेल, म्हणजे मृत्यूपत्र असेल किंवा अग्रीमेंट असेल 2 पार्टी देणारा आणि घेणारा याच्यामध्ये, तर ते राईट, मेंटेनन्सचे राईट सुद्धा ट्रान्सफर होतील, अन्यथा नाही. सेक्शन 29 रिपील आहे. सेक्शन 30 मध्ये सेव्हिंग नथिंग कंटेन्ड शॅल अफेक्ट एनी अडॉप्शन मे बिफोर दिस ऍक्ट कमिटमेंट. हा कायदा पास होण्यापूर्वी 1956 पूर्वी जरी काही अडॉप्शन झालेले असतील, दत्तक विधान झालेले असतील, ते सुद्धा या कायद्यानुसार ग्राह्य धरले जातील. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट पाहिला. या पुढील व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि सरफेसी हे 2 ऍक्ट पाहतोय. थँक्यू.